मुसळधार पावसामुळे सोंडे गावात ओढ्याला पूर आला, त्यात शेतात पाणी साचलं। कष्टाने पिकवलेलं पीक वाहून गेल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। सोंडेगाव शिवारातली ही परिस्थिती, इथल्या पूर परिस्थितीची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतायत आमचे प्रतिनिधी संदीप नागरे। पुरामुळे गावाचा संपर्क तुटला, शेतात पाणी आहे, गोठ्यात पाणी आहे, काय परिस्थिती आहे? अतिशय नाजूक आणि दयनीय परिस्थिती आहे। शेतकऱ्यांसमोर आता कोणताही पर्याय नाहीये। या ठिकाणी जवळपास पाचव्यांदा अतिवृष्टी झालेली आहे। या ओढ्याला जवळपास 12व्या वेळेस या ठिकाणी हा पूर आलेला आहे। नदीकाठची देखील परिस्थिती तशीच आहे, ओढ्याकाठची देखील परिस्थिती तशीच आहे। सोयाबीन कापणी सुद्धा शक्य नाहीये, अशा प्रकारची परिस्थिती आहे। शासनाचा कोणताही अधिकारी आपल्या इकडे अद्याप फिरकलेला सुद्धा नाहीये। घरात पाणी, दारात पाणी, शेतात पाणी, गावाच्या बाहेर जाता जमणं, गावाच्या बाहेर संपर्क तुटला, शेतामध्ये गुरंढोरं उपाशी आहेत आमचे, बाहेर जातात म्हणून। आणखीन महसूल प्रशासनाचा आणखीन इथं कोणीही आलेलं नाही। त्या 12 आणि 13 हजारांना काय होणार हो? लाखो रुपयाचं आमचं सोयाबीन गेलं। सोयाबीनची अवस्था अशी झालेली आहे, काय होणार याचं? हे 12 आणि 13 हजारांना काय होणार आहे सांगा तुम्ही। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।